आता दिवाळी म्हटलं की सगळेजण करंजीची नवीन नवीन पद्धत बघतातच. आता मी पण करंजी करणार आहे. ती पद्धत जरा वेगळी आहे. माझ्या मम्मीने आणि माझ्या मावशीने सांगितली आहे. ती पद्धत एकदा करून दाखवते. अगदी छान आणि एकदम टेस्टीर करंजी होते. तोंडात घालताच अगदी विरघळून जाते अशी पद्धत आहे त्याची. करून बघूया, मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी एक पेला मी हा माझा पेला पावशेरचाच आहे. तेवढी मी ओल्या नारळाची करंजी अशी, आता हा पेला आहे तो पावशेरचा, अशीच खोबऱ्याचा किस घेतला आहे. त्याचबरोबर पेल्यानं बरोबर जेवढा किस आहे तेवढंच मी साखर घेतली आणि त्यातच मिक्स साखर, जेवढा खोबऱ्याचा किस, ओल्या खोबऱ्याचा किस, तेवढंच दूध मिक्स करायचं, ढवळून घ्यायचं. पण सतत असं हलवत राहायचं, करपू द्यायचं नाही. आणि हा पाक सगळा घट्ट होईस्तोवर असं वाटत आलंय, जरा वेळच लागतोय. कणिक मळून घ्या. त्याच्यासाठी आम्ही चिमूट करून घेतलेलं होतं. मिश्रण असं दुधानंच मळून घ्यायचं, न पाण्याचं. दूध आटेपर्यंत मी आता मधल्या वेळेत मैद्याची कणिक मळून घेतली. ती आता तासभर अशी झाली. आता हा दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवायचा आणि पूर्ण गार झाल्यावर त्याला मिक्सरमधून, थंड झालं आता त्याला मिक्सरमधून बारीक केलं. सोनाला मिक्सरला बारीक करून घेतलं. मीठ, वेलची बारीक केलेली. आता करंजीची पानं टाकून घेतलं. त्यात आता सारण भरून घ्यायचं. एक 1.5 चमचा असं फोल्ड करायचं. जास्त पाणी पीठ नाही जर लावलं तर त्याला पाणी किंवा अशी करंजी कट करून घ्यायची.